आमदार रोहित पवार यांनी अत्यंत आक्रमक होत सगळे पुरावे बाहेर काढत अजित पवार यांच्या घातपाताची शक्यता व्यक्त केली होती आणि या संदर्भात एफआयआर घ्यावी आपली आणि चौकशी व्हावी या सगळ्या संदर्भात रोहित पवार यांनी कालपासून जोरदार आपल्याला पाहायला मिळतंय। तर त्यामध्ये आज एक अत्यंत महत्त्वाची घटना होणार आहे। डीजीसीएचा जो अहवाल आहे तो आज संध्याकाळपर्यंत तो अहवाल जो आहे तो सादर करण्यात येणार आहे आणि या अहवालामध्ये अजित पवार यांच्या अपघाताची जे कारणं आहेत ते कारणं समोर येण्याची शक्यता आहे। कॉकपिटमध्ये नक्की काय संभाषण झालं त्या संदर्भात नक्की काय अपडेट्स आहेत हे सगळं त्या अहवालामध्ये असण्याची शक्यता आहे आणि हा अत्यंत महत्त्वाचा अहवाल आणि अत्यंत महत्त्वाची घडामोड ही सगळी अजित पवार यांच्या या अपघातासंदर्भात किंवा त्यांच्या या मृत्यूच्या संदर्भात समोर येणार आहे। हा अपघात आहे की घातपात आहे या सगळ्या संदर्भात ज्या चर्चा सुरू आहेत त्यावरनं कदाचित पडदा उघडण्याची शक्यता आहे। कालच जी एक पत्रकार परिषद झाली सीआयडीची त्यामध्ये अजित पवार यांचा हा अपघात आहे की घातपात आहे यामध्ये काही क्रिमिनल कॉन्स्पिरन्सी आहे का या सगळ्या संदर्भात चौकशी सुरू असल्याचं सुद्धा सांगण्यात आलं होतं। मात्र जो यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा अहवाल आणि सगळ्यात महत्त्वाचे जे कागदपत्र आहे प्राथमिक अहवाल जो आहे डीजीसीएचा तो आज संध्याकाळपर्यंत कदाचित समोर येण्याची शक्यता आहे। फार तर उद्या सकाळपर्यंत हा अहवाल महाराष्ट्राच्या आणि देशाच्या समोर येईल आणि त्यामध्ये ब्लॅक बॉक्सच्या संदर्भात नक्की काय झालं किंवा कॉकपिटमध्ये काय संभाषण झालेलं होतं आणि अजित पवार यांच्या या सगळ्या जे विमान होतं लिअरजेट 45 त्यामध्ये नक्की काय संभाषण झालेलं होतं त्यामध्ये काही टेक्निकल फेल्युअर होते का या सगळ्या संदर्भातला जो अहवाल आहे तो समोर येईल। त्यामध्ये नक्की काय काय कारणं होते हे सुद्धा पुढे येणार आहे। काही दिवसांपूर्वी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं होतं की 28 फेब्रुवारी पूर्वी हा जो अहवाल आहे तो समोर येईल आणि त्यामध्ये अजित पवार यांच्या अपघाताचे जे कारणं आहेत ते सुद्धा समोर येतील। मात्र आता आज संध्याकाळपर्यंत हा अहवाल येण्याची अत्यंत महत्त्वाची जी माहिती आहे ती समोर आलेली आहे आणि हा अहवाल आल्यानंतर नक्की काय त्या दिवशी घडलेलं होतं नक्की काय अडचणी त्या वेळेस लँडिंगच्या दरम्यान आलेले होते लिअरजेट 45 जे VSR कंपनीचं जे विमान होतं त्यामध्ये काय अडचणी आलेल्या होत्या का हे सगळं समोर येणार आहे आणि अजित पवार यांच्या मृत्यूचं जो काही चर्चा सुरू आहे घातपात की अपघात याच्यावरनं कदाचित काही अंशी तरी पडदा उघडण्याची शक्यता वर्तवण्यात येते। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल गजलेसह अभिजित दराडे LS मराठी पुणे।